नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट 100 मधून. पाकनं पीओके रिकामं करावं. जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवले जाणार. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास उत्तर देणार. परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेत माहिती. काश्मीर मुद्द्यावर कुणाची मध्यस्थी आम्हाला मान्य नाही. भारत आणि अमेरिकेतल्या चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता. परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. TRFला दहशतवाद्यांच्या यादीत टाकावं. TRFनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दहशतवाद्यांचे पाकसोबत असलेल्या संबंधांचे पुरावे आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावलं. सिंधू जल करार स्थगिती कायम. भारतानं इशारा देऊन सुद्धा पाकिस्ताननं ऐकलं नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांचं समर्थन करणार तोपर्यंत सिंधू करार स्थगित. परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावलं. भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तसंच पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट. भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा. आदमपूर एअर बेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत. S-400 डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा जवानांसोबत संवाद. आदमपूर एअर बेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचाही पंतप्रधान मोदींचा संदेश. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता. आज सकाळी 11 वाजता सुरक्षा समितीची बैठक. ऑपरेशन सिंदूर आणि सुरक्षा संबंधांचा आढावा घेतला जाणार. अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत पाकमधला वाद मिटवला. दोन्ही देशांकडे अत्यंत मजबूत नेतृत्व. दोन्ही प्रमुखांना म्हणालो, वाद नका करू, व्यापार आपण करू. ट्रम्प यांचा दावा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार. द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण. भारतीय व्यापारी उझबेकिस्तान, टर्कीसोबत व्यापार करणार नाही. पाकला या देशांनी मदत केल्यामुळे व्यापार बंद. व्यापाऱ्यांची राष्ट्रीय संघटना कॅटचा महत्त्वपूर्ण निर्णय. बालकृष्ण भारतीय यांची प्रतिक्रिया. भारताच्या हल्ल्यात पाक एअरफोर्सचे 5 तर पाक आर्मीच्या 6 सैनिकांचा मृत्यू. पाकची कबुली. पाक लष्कर प्रमुख मुनीरकडून जखमी सैनिकांची भेट. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामध्ये वॉन्टेडचे पोस्टर्स. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक. या चकमकीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. शोध मोहीम अजूनही सुरू. S-400 नंतर आता भारताकडे S-500 हवाई संरक्षण प्रणाली. S-500 ची 600 किलोमीटरपर्यंत रेंज, तर एकाच वेळी अनेक टार्गेट भेदण्याची क्षमता. उपग्रह आणि कमी उंचीवरील ड्रोन ट्रॅक करण्याची क्षमता. 2 दिवसात देशामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा मेल. राज्यामध्ये कुठेही दुर्लक्ष करू नका. मेलमध्ये उल्लेख. धमकीमुळे खळबळ, तर मेल करणाऱ्याचा सध्या शोध सुरू. पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. या ठिकाणी भारतानं पाकची चौकीच उडवली. भारत पाक LOCवरील व्हिडिओही समोर. जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात वॉन्टेडचे पोस्टर्स. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस. पोस्टरवर उल्लेख. जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पोस्टर झळकले. पंजाबच्या पठाणकोट शहरातील बस स्टँडवर शुकशुकाट. अनेक बसेस जशाच्या तशा आगारात उभ्या. भारत पाकमधील तणावाचा बस प्रशासनाला फटका. जम्मूला लागून असलेल्या पठाणकोट शहराची सुरक्षा वाढवली. प्रत्येक चौकात बंदूकधारी पोलिसांचं पथक तैनात. अजूनही पठाणकोट जिल्हा रेड अलर्टमध्येच, तर येणाऱ्या प्रत्येक गाड्यांचा तपास इथे सुरू होण्याच्या मार्गावर असताना अमृतसर विमानतळ पुन्हा बंद. सांबा सेक्टरला ड्रोन आढळल्यानंतर आता विमानतळ बंद करण्याचा पुन्हा निर्णय. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये SDRFच्या पथकाकडून विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे धडे. तर तब्बल 6 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये धार्मिक स्थळं उघडल्यानं 850 वर्ष जुन्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी. विरोधक पाकिस्तानची भाषा बोलतायत. ही देशभक्ती नाही. विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सैन्याच्या पाठीशी उभं राहावं. कुठे राजकारण करावं हे सुद्धा विरोधकांना कळत नाही. शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. नवा भारत घरात घुसून मारणारा आहे. पाकिस्ताननं आपल्या कुवतीप्रमाणे भारताला आव्हान द्यावं. मोदींच्या इशाऱ्याची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आठवण. भारत किती ताकदवान आहे हे मोदींनी जगाला दाखवलं. ये तो सिर्फ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. अमेरिका चीनमधील कर युद्धाला आता विराम. तर दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित. 145% आयात शुल्क 30% आणण्यास अमेरिकेची मंजुरी.
मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा. राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकांबाबत किंवा राजकीय चर्चा नाही. भेटीनंतर सामंतांची प्रतिक्रिया. राज ठाकरे हे सत्तेबाहेरील सत्ता केंद्र. सगळ्यांनाच राज ठाकरेंची गरज. राज ठाकरे उदय सामंत भेटीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पालिका शिवसेना ताकदीनं लढणार. मुंबई ठाणेसह सर्व पालिका आम्हाला ताकदीनं लढवाव्या लागतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी. अजित पवार आणि सुप्रियाताईंनी पुन्हा एकत्र यावं. सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा. पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. दोन्ही पवार एकत्र येण्यासंदर्भातला कुठलाही प्रस्ताव आला नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भुजबळ आणि मी यावर चर्चा केली आहे. भविष्यातही असा प्रस्ताव येईल असं वाटत नाही. तटकरेंची प्रतिक्रिया. जातीय वाद करणाऱ्यांसोबत शरद पवार जाणार नाहीत. अजित पवार आणि शरद पवारांच्या युतीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. मला पालकमंत्री करा आणि अशी लाचारपणे आणि लोचटपणे काही मंत्री मागणी करतायत. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर बोचरी टीका. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्वाची बैठक. शरद पवार, जयंत पाटलांसह इतर नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांचा राजीनामा. पुणे शहर अध्यक्ष पदाचा मानकरांनी राजीनामा दिल्याची माहिती. मानकरांवर फसवणुकीचा गुन्हा तर पक्षाची बदनामी होऊ नये यासाठी मानकरांनी राजीनामा दिल्याची माहिती. रोहित शर्मानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर फडणवीसांकडून रोहितला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा. घोसाळकर भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता. अमळनेरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. अनिल शिंदे आणि श्याम पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. बेस्ट बस भाडेवाढीला सुप्रिया सुळेंचा विरोध. भाडेवाढ ही अतिशय काळजीची बाब. शासनानं तातडीनं बेस्ट बस दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. सुप्रिया सुळेंची मागणी. ऐतिहासिक कृत्रिम वाळू धोरणाला राज्य सरकारकडून मान्यता. प्रत्येक जिल्ह्याला कृत्रिम वाळूसाठी 50 क्रशर्स देणार. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. कौशल्य विकास विभागाचं नवं पीपीपी धोरण आता मंजूर. तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. 2 लाख आयटीआय विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण मिळणार. पशुसंवर्धन विभागातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आता समुपदेशनानं होणार. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चाचं आयोजन. ठाकरेंची शिवसेना 16 मे रोजी संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार. संभाजीनगरसह मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर ठाकरेंची सेना आक्रमक. अमरावतीमध्ये काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता. तर आज होणार होतं लग्न. दरम्यान लग्न होणार असताना वैभव मोहोड काल बेपत्ता. वडिलांनी अमरावतीच्या फ्रेजपुरा या पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील ताज हॉटेलसमोर ड्रोन उडवणारा तरुण ताब्यात. पहाटे 4 वाजता ड्रोन उडवत असताना पोलिसांनी अर्मल्ला जेसीला ताब्यात घेतलं. अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहिल्यानं महागाईच्या दरात घट. महागाईचा दर आता नियंत्रणात राहिल्यामुळे रेपो रेट कमी होण्याची शक्यता. एप्रिल महिन्यामध्ये महागाई दर हा 3.16%. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आरोपपत्र दाखल. 10 आरोपींविरोधात 12,634 पानांचं हे आरोपपत्र. आतापर्यंत 8 आरोपींना अटक तर 2 आरोपी सध्या परदेशात. लाडकी बहीण योजनेच्या नावे शेकडो बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर. जुहू पोलिसांकडून 4 जणांना अटक. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला आता जामीन मंजूर. बीड न्यायालयाकडून कासलेला जामीन मंजूर. कासलेवर अॅट्रॉसिटी प्रकरणामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं मुंबई पोलीस अलर्ट. तर ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर बंदी. यासह 3 जूनपर्यंत बंदी असणार असल्याची माहिती. आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार. अंधेरीतील गोखले पुलावरून आता बेस्टच्या बसची प्रतीक्षा. पुलाच्या कामामुळे बसमार्ग मागील 7 वर्षांपासून बंद. अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेकडून आता बसमार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी. मुंबईच्या बीकेसीतील सायकल मार्गिका बांधणीसाठी आता 55 कोटींचा खर्च. मात्र सायकल मार्गिकेचा शून्य वापर. आता ही मार्गिका हटवण्यासाठी 25 कोटींचा खर्च केला जाणार. एमएमआरडीएच्या कारभारावर वाहतूक तज्ज्ञांची नाराजी. रेल्वे मार्गाच्या कामांना गती मिळणार. 29.32 हेक्टरवरची झाडं तोडण्यास केंद्रासह राज्याच्या पर्यावरण विभागाकडून मंजुरी.
बोरिवली पट्ट्यातील कांदळ वन, कल्याण परिसरातील संरक्षित वन, खासगी वन जमिनींवरील झाडं तोडल्यानंतर नव्या रेल्वे मार्गिका उभारणीला आता वेग येणार. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची भरारी. तर आता 89 शाळांचा निकाल 100%. तर 13,907 विद्यार्थी उत्तीर्ण, 198 विद्यार्थ्यांना 90% अधिक गुण. 10वीच्या निकालात राज्यातील 7,954 शाळांचा निकाल 100%. तर 49 शाळांचा निकाल 0% लागला. 100% निकाल लागलेल्या सर्वाधिक शाळा मुंबई विभागातील असल्याची माहिती. तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नागपूर विभागाचा निकाल 4% घटला. 10वीत यंदा 90.30% निकाल. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये गणित, मराठी आणि इंग्रजीचा निकाल घटल्याची माहिती. 11वी प्रवेशासाठीचे प्रवेश पात्रता गुण 2 ते 3% कमी होण्याची शक्यता. निकालाची टक्केवारी कमी झाल्याचा परिणाम मुंबई पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशासाठीची अटीतटी यामध्ये कायम. नव्या महाविद्यालयांपुढे यामुळे चिंता. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात नवी नियमावली जारी. सीसीटीव्ही लावण्यासह अनेक नियम यामध्ये आले. तर शाळेच्या दर्शनी भागामध्ये तक्रार पेटी लावण्याच्याही सूचना. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये 1000 नवीन बसेस दाखल होणार. पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 बसेस खरेदी करणार. यासह पीएमआरडीए कडून सुद्धा 500 बसेस खरेदी करण्याचा निर्णय. एका बसची किंमत 48 लाख रुपये. पुण्यामध्ये लोक अदालतीत एका दिवसात 86,000 दावे निकाली. तर निकाली काढण्यात आलेल्या दाव्यातून 183,45,59,60,000 भरपाई वसूल. सिंहगडावरील 4 अनधिकृत बांधकामांना नोटिसा. तर अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी मेपर्यंतची मुदत. पुणे वन विभाग आणि राज्य पुरातत्व विभागानं ही नोटीस बजावली. पुणे शहराच्या प्रवेशद्वाराजवळ अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात येणार. तर नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेकडून वातानुकूलित स्वच्छतागृह उभारण्याचा हा निर्णय. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ. 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी आता 74 रुपये मोजावे लागणार. तर अर्धा लिटर दुधासाठी 37 रुपयांची आकारणी. हवामान बदलामुळे आता लहान मुलांमध्ये वेगवेगळे प्रमाण आणि आजारांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर. हवामान बदलामुळे लहान मुलांमध्ये विषाणू संसर्ग सुद्धा वाढण्याची भीती. तर पुण्यामध्ये आता वृक्ष रुग्णवाहिका सुरू होणार. यासाठी महत्त्वाचा निर्णय. पुण्यात आता वृक्ष रुग्णवाहिका सुरू होणार असल्यामुळे रुग्णांना याचा दिलासा. पुण्यात शेजाऱ्यांना अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल. नागपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट करण्याचा सुरक्षा यंत्रणांचा धमकीचा मेसेज. धमकीनंतर राज्यातील रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा. रेल्वे पोलिसांकडून तपासणी. प्रवाशांना आणि सुरक्षा यंत्रणांना खबरदारी घेण्याचे आदेश. पुण्यातील सावखेडा या नगरसूल परिसरामध्ये जोरदार पाऊस. आठवडी बाजारामध्ये पावसामुळे भाजी विक्रेत्यांसह खरेदीदारांची सुद्धा एकच धावपळ. अवकाळी पावसामुळे पुण्याच्या भोरमधील नीरा नदीवरील पूल जलमय. तर 1.5 तासांच्या मुसळधार पावसामुळे नीरा नदीवरील पुलावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची कसरत. नाशिकच्या शरणपूर रोड परिसरातही 3 वाहनांवर झाडं कोसळली. तर झाड कोसळल्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान. मागील 3-4 दिवसांपासून या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचं थैमान. गोल्ड मेडलिस्ट नेत्रहीन ईश्वरी पांडेला 10वीत 84% गुण. तर ब्रेल लिपीच्या माध्यमातून अभ्यास करत रायटरच्या साह्यानं घवघवीत यश. ईश्वरीचं सर्व स्तरातनं कौतुक. ठाण्यातल्या 5 पाखाडीच्या सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूलची विद्यार्थिनी सान्वी ठाणेकरला 100% गुण. सान्वीला संस्कृत विषयामध्ये मिळाले 99 गुण. पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे गावातील विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेमध्ये 35% गुण. तर 35% मिळवणाऱ्या विशालची ग्रामस्थांनी मिरवणूक काढली. ग्रामस्थांनी विशालला डोक्यावर घेत मिरवणूक काढत गावभर फिरवलं.